आले भाई अरे काय बोलला सर तू? काय बोललो रे? काय बोललो? काय का बोलतो? काय बोललो रे? हा इकडे अलीकडे इकडे लवकर. हो भैया मारू नका की. तुला मारू का? मारत नाही मित्र आहे माझा. अरे लाले नव नव ए, मारते ते इकडे तुझं प्रेम करे. काय केलं तू? लव्ह स्टोरी सांग. हो भैया मारू नका त्याला. तुला मारू का? मारा म्हणून. हा यो माझा मित्र आहे. ए, लाले आपल्यासाठी काम करते भैया. माझे काय नाही. ए, सांगतो का? अहो माझं कुठं काय होतं? मग कोणाचं होतं मग? बर मारू पूर्ण नका, मी सांगतो सगळं. हा, आज काय चल, व्हायचं सांग. उद्या. सांग चल सांग. अहो एक दिवस काय झालं, ती कॉलेजला चालली होती आणि मी एका चौकात बसलो होतो आणि दोन पोरं तिला छेडत होती. मग मला आला राग. मग त्या दोन पोरांना मी लय मारलं. काय मग त्याला इतकं मारलं मी ना, बेदम मारहाण केली मी त्याला. बर मग काय झालं, पोरगी सारखी माटा सांग की जरा. हा मग तुमच्या काठीचं भ्या वाटतंय. काठी बाजूला ठेवतो. चल बोल. आणि मग ती मला पोरगी माझ्या आजूबाजूला दिसायला लागली. मग मला थोडा संशय आला की पोरगी आपल्या आजूबाजूला का बरं फिरतीय. आणि मग तिने एक दिवशी मला विचारलं की मला तुला आवडतं. मी ना सांगितलं 2 दिवस तिला, नको म्हणलं आपल्याला नाद लागायचं नाही. पण पुन्हा मला ते आवडायला लागले, मला तिचं गुण आवडायला लागले. मग झालं आमचं प्रेम. आणि बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. कोण आहे रे ती पोरगी? आवडे आपली न सांग ना. नालाय का गप ना. थांब रे. भैया कुठे नादी लागता तुम्ही? शहरातले पोरं ते. कोण आहे रे ती पोरगी? हा पोरगी कोण आहे? आपली भैया आता ते येड्याच्या नादी चांगलं लागले. लव्ह स्टोरी सांगायला कसली लव्ह स्टोरी? आपले काम राहिले तू वार्डातले, ते आपल्या वार्डात काम करतात ते पोरं. पुढे लव्ह स्टोरी ऐकत बसताय. तुम्हाला माहित नाही? तू आपल्या वार्डात चांगलं काम करतोय लाले हे म्हणून. पण 1.5 फुटी आहे. नाही नाही. हा. हो ऐका की. तो पण वार्डात काम करतो आपल्या. नाही नाही, मी माझ्या प्रेसचं नाव सांगतो. मी जाऊ द्या. इकडे की दोस्त आहे ना तू माझा. नम्रता नम्रता नाव आहे तिचं. नम्रता. हा नम्रता. लय कुठल्या आमचं गावात प्रेम राहते होतं. रे ती? ती इथं नाही राहत, मुंबईला राहते ती. मुंबई माझं आणि तिचं लय प्रेम आहे. आहो सांगतो जरा. अरे तू आपला माणूस आहे. हा, मग मला काय? सांगितलेलं आल्याने चांगलं काम करा. आणि तुम्हाला तसं पण आहे ना, गावात जास्त कोण ओळखत नाही. तर यांच्याकडे पैसे विषय दे होय. जरा. ते करतो वार्डातलं काम मी व्यवस्थित. मी लावले त्याला काम. ती सचिन मला काय म्हणलं माहिती का? हा. मला म्हणलं युरोप साईडच्या माणसाला मत द्यायची, आपण तू ती प्रयत्न करा म्हणतो, पैसे वाट म्हणतोय मला. अरे हा हा म्हणलं होता हे पकडलं त्यांच्या त्यांच्या गाडीतच फिरत होता. गाडीला फिरत होता. मारू का? नाही नाही नाही. तुला कुठलं काम करायचं? तिचं प्रेमाचं तुला इथं राहायचंय का? कपकी अरे, तुला इथं राहायचंय का तिकडे राहायचंय? राहायचे राहायचंय ना, इकडे काम होय. करायचं. आले याला सांग अहो, मला आहे ना. सम्राट दादा इथे जमिनीचं पण झालं, दिलं तरी मतदान द्यायचं 5 एकर. बरे नाही जमीन नाही, नंतर बघू. हा ठीक आहे. लाले मला जरा आमदाराकडे जायचंय. हा मी लावते त्यांना काम बरोबर. जाऊ वाटून लाव. हा, तू काय लावते. पडतो? हा चांगली कामं करा बरं का. ए तू जरा माझ्या सारखा कमी कर, आराम करा. वा सगळं तुझ्यासाठी केलंय. जीव आहे माझा, तू जीव. सच्या तुला येड बनवतो असं नाही वाटत का रे? नाही मित्र आहे ना, कसं काय बनवून आता बघितला नाही मी. अरे येडे, त्या सम्राटला आता काही सांगितलं त्यांनी, कळलं का? हो, त्यामुळे मित्र झळके असतात, ह्याच्यावर दिसतोय. अरे जळक्या बेळक्या काय नाही. तुझ्या लव्ह स्टोरीवर ती त्याची स्वार्थ साधून घेते. चल मी तुला सांगतो. बघ असे झळके मित्र येतं म्हणून मी मित्र करत नाही कधी. अरे तुझ्या आधीपासूनचा तू माझा मित्र आहे. म्हणूनच पोटात तो काय लागला ह्याच्या, तू मी मित्र झाले म्हणून. तू खरं जीव आहे लागत माझा. प्रेम तू तुझं माझा आहे. ऐक, त्याचं नको ऐकू. बर मग अशी तुझ्यामुळे मी मार खाल्ला का? टोरी माझी खोटी खोटी सांगितली. खाल्ले का मार खाल्ले नाही मागून? टोरी खोटी तू सांगितली पण ना. मार खाल्ला नाही येड्या. खाल्ला पण तो पण खाल्ला तुझ्या ना. डोक्यात कशी शिरत नाही रे मी काय बोलतो. अरे चल का लवकर. लावला आपला कालवा. असं का करतोय? अरे मला भाव नाही, आणि भाव कसला असतो हे माहित नाही. पण तो आता असा वागला की मला वाटलं खरंच तू माझा भाव आहे.
आणि एक भाऊ नव्हता तिथं सिद्ध करून दावलं रे. तो लय माझा मोठा उपकार केलेला का. अरे मी भाऊच आहे तुझा, भाऊच समज मला वाटलं नव्हतं मी ठरवलं होतं की आज मी मरणार. कसा मरू दे? अरे तुला रात्री मारलं, मला झोप नाही आली, तुला कसा मरू देईन रे? मी नाही सांगणार मी कुणाला. तुला एक सांगतो मी आयुष्यपत्र नंदिनी नाही मारलं मी. अरे तुझ्या डोळ्यातलं कालचं प्रेम बघून मला कळलंय तू नाही मारला, पण ह्याचा शोध आपण लावू कुठे ना कुठे. आणि ह्याच्यासाठी आहे ना मी तुला मदत करतो. तुला पाहिजे तेव्हा आहे ना तू मला बोलव. तुझ्या डोळ्यातलं प्रेम बघून आहे ना मला एकेकाळी मी केलेलं प्रेम मला आठवलंय. तुला नाही मी असं होऊ देणार. मी तुझ्या पाठीशी आहे, तू कधी पण मला फोन कर. आणि राहिला विषय सम्राटचा, तू नको काळजी करू, रडू नको. चल लय उशीर झाला आता, चल जाऊ, सोडतो तुला घरी. बरोबर का मला काय. यार चल ना प्रिन्स, काय आलं? अरे मी येतो मागणं, जरा माझं काम आहे. बरं नीट जा मग. हा चालतं. लय उशीर झालाय. हा नीट जातो. चल येऊ का मग? हा चालतं. ओ साहेब, मी म्हणलं होतं की नाही माझ्या घरचे खूप प्रेमळ आहेत. अगं वेळेन काय सांगेन. आज काय झालं माहितीये का, वाचलो मी, पण बघू पुढे काय होतंय ते. त्यामुळे मी आता कसं आहे, चांगलं वाईट आता लगेच म्हणू शकत नाही. बघू वेळ काय सांगेन काय ते. नक्कीच. बरं चल मी आता जातो घरी. जाऊ. ओके. राव लवकर, मला भूक लागली. 3 दिवस झाले तू भातावरच जगवायला लागलाय मला. बर ये. पाहुणे राम राम. राम राम. कुठले पाहुणे तुम्ही? अरे मी ह्याच गावचा आहे, चल तुला सांगतो. चला. अरे तुला एक सांगायचं होतं. सांगा की पाहुणं. अरे तुझा हात बघून मी भविष्य सांगेन. हो तुम्ही भविष्य सांगता? अरे भविष्य सांगतो म्हणजे अरे खरंच भविष्य सांगेन. सोन्याचं घड्याळ, जीन्सची पॅन्ट, इस्त्रीचं शर्ट. काय अरे ह्या कपड्यावर जातोय. अरे ही कपडे काहीच नाही. घरी जाऊन बघितले दुसरी कपडे घरी आहे ती जर बघितल्यावर तर तू म्हणशील ही माणूस कोण आहे. मग ती भविष्याची कपडे का? अरे भविष्याची काय कुठली बी असू दे, तुला प्रत्यक्षात बघितलं का नाही ती कपडे बिपडे माझी. सांगा बरं, माझं सांगा. ही हात देतोच वय मोहर. बर हा. हे बालका, तुझा हात बघून, तुझी हस्तरेषा बघून तुझं भविष्य मी सांगू शकतो. महाराज तुमचा तर आवाज बदलला. माझा काही कार्यक्रम तर नाही ना लावणार तुम्ही? बालका, कार्यक्रम जर तुझा करायचा असता ना तर मी गावातच केला असता. इतक्या लांब तुला घेऊनच आलो नसतो. कार्यक्रम तर आमचं समजेच करतेत, पण असंच बोललो तुम्हाला. फालतू गोष्टी बोलू नको बाळा, तुझं मुळासकटच काढतो. महाराज तुम्ही मुळापासून उपटायचं म्हणताय म्हणल्यावर मी 36,000 कशाला घातले असते? आधीच सांगायचं होतं ना. अरे बालका, माझी काय चेष्टा करतोस का रे? नाही चेष्टा नाही. चेष्टा नाही. अरे तुझा मित्र आणि तू दोघ जण गावात आलाय. हे तर गावाला माहिती आहे. अरे गावाला माहिती आहे, पण प्रेयसीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुम्ही दोघं गावात आलाय. महाराज तुम्ही काहीतरी खोटं बोलता. खोटं नाही बोलत, खरं सांगतोय. तुला कळल एक दिवस का आहे ते. इथं कुठे लिहिलंय? अरे हिथं हस्तरेषा सांगते तुझी. महाराज तुम्ही काहीतरी वेगळ्याच प्रकारे दिसताय. कळल तुला नंतर. होय, कालची घटना किती वाईट झाली रे. लय वाटलं. ती सांगतो तुला, मला तर वाटलं तू काल मेलाच असता. मी का? मग कोण? हा मीच बरोबर मीच.
तुझ्या प्रेमासाठी आम्ही झक मारायची, सगळं तुझ्यासाठी करायचं आणि तोच म्हणायचं मी माहिती की करतो. बाबा माझ्यासाठी करतो सगळं, मला माहिती आहे. हा प्रेम तुझं सगळं तुझं काय. आणि ही दारू कोण आणते तुझ्यासाठी? मी आणतोय मी. काय हातबच्चा आणतो येऊन जाऊन. मग तुला काय 1,500चा खांबे आणू का? मग रॉयल स्टिक पाहिजे. रॉयल स्टेक पाहिजे. ही तर मला अवकात माझी एवढीच आहे हातभट्टीची ह्याची. बरं जाऊ दे, चकनाकच आहे. तुझ्या अवकात किती रे? देते तुला कोण एक 90 तरी नाही माहिती, पैसे नसतात. नाही ना. मग गपची पी. जाऊ दे चकना. चकण्याला 10 रुपये नाहीत माझ्याकडे. आणि ती जाऊन दे मरू ती देवळात काय करत होता काल? सगळी म्हणजे 2 रुपयासाठी पळत होता, 2 रुपयासाठी पळत होता. आज तिथं 2 रुपयाचे म्हणजे देवाच्या साईडला पडले होते रे. हा मी काय गेलो पण तिथे ते लाल्या मला भिकारी भिकारी ती. कोण भिकारी? तू कसं काय भिकारी? तू एक काम कर, ते सम्राटभर लाल्याचा कार्यक्रम लावून घे. झालं म्हणजे पैसे घेतो. लाल्या दोस्त आहे आपला, तुझी परीक्षा घेतोय. लाल्या आपला माणूस आहे. कधीपासून? रात्री आपल्याला कुणी वाचवलं? हां हां बरोबर. ती बरं, विसरून ती गेलो. जाऊन दी मरू दी, ती जाऊन दी मरू दी. मला मामाच्या घरी कधी जायचं आपण? 2 वेळा मला सम्राटने अडवले. तू सांग काही जायचं मग. उद्या आज आज नको, उद्या जाऊ आपण. आज नको. मला आतमध्ये सगळं चेक करायचं त्यांचं घर. काय चेक करणार तू? त्यांचं घर मला चेक करायचंय. मला उद्या पण तुझा काय संबंध चेक करायचा? तुझ्यासाठी झक मारतो. माझ्यासाठी का? बरोबर. हा नाही पाहिजे नाही मग. नाही माझ्यासाठी ठीक आहे ठीक आहे. तुझ्यासाठी मी करतो सगळं. अच्छा म्हणजे तू जाऊन ते बोल नको मला. जाऊ जाऊ दे नको. नाही नाही मैत्री नाही नाही जाऊ 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 तुझ्यासाठी मी सगळं करतोय. मग जाऊत ना म्हणतोय मी. जाऊ जाऊ आपण जाऊ. असं शेक नाही घ्यायचं माझ्यावर. सॉरी जाऊ. माझं प्रेम आहे का सांग बरं तुझ्यावर? नाही माझं आहे माझं आहे. हा माझं आहे तुझं म्हणजे. नाही तर मला लय राग येतो. माझा नंदिनीचा काय संबंध आहे? नाही काही नाही काही नाही माझा संबंध आहे. असं पुन्हा म्हणायचं नाही. नाही म्हणणार हा. आता. चुकी आहे कधी सॉरी. जायचं? उद्या जाऊ. बरं बरं मग डोस एकटाच का तू? मला उपास आहे आज. आणि कसला उपास? माझा प्रायव्हेट उपास आहे, सांगायचं नाही ती. तुला जेवण प्रायव्हेट भेटत का? माझा देव प्रायव्हेट. पी 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 सगळं. कसली आणली तू? हा फुकट आणली मी. यायची का देऊ टाकून? देते म्हणजे अशी. अरे तुमच्या गावातलाच माल आहे ही, एक नंबर कसला माल? दारूचा. दारूचा. हा, चल पी पी. मला आपलं गावात जायचं, चल लवकर आपल्याला. चल ठेव की शेत तेवढं. हा चल 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 पटशील लवकर. घ्यायचं काही. घेणार का तेवढे? तू पिणार ना? मी कशाला पेतो या? हा तर आपल्या गावचा उंच दिसतोय. प्रिन्स तर नसेल. गेले 2-3 महिने गावातून गेलाय. पण माझे डोळे काय धोका देणार नाही. प्रिन्स, अरे प्रिन्स, अरे इकडे काय करतोस? मी नाही प्रिन्स. प्रिन्स नाही? तू कसं पागल चुकत नाही? अरे तो बी दारू प्याला का काय? हा अहो काका मी प्रिन्स आहे. मग इथं काय करतोस? गावाकडे दादा किती 2-3 महिने झालं ओळखते तुला. अहो हाय माझं एक काम. काय काम आहे? मी तर पाहुण्याच्यात आल्यावरच मला दिसलास तू. मग तुमच्या पाया पडतो, कुणाला सांगू नका. तर असं काय केलंय तरी काय सांग ना तू. मी काय चोरी फिरी करून नाही आलो. काय झालंय ती मला सांग. मी घरच्यांना समजून सांगतो. थांब एक मिनिट. ते तुझा आलो मी. जा मला का पडत तू? बरं तू असं करून थांब, तुला सांगायचं जरा मला. त्या प्रेमाविषयी सांगतो त्यांना. आता काय करायचं माहिती आहे? थांबा. अरे? नाही ऐका एक मिनिट. दारू प्यायला बिलाय का काय तुम्ही? काका मी दारू पेते सांगा बरं. हा, मग असं काय बोलतोय? व्यसनमुक्तीचे काम. हे मित्र पेतोय मला दारू. व्यसनमुक्तीचे अरे काम. चांगल्या मित्राबरोबर राहायचं असतं. तू किती दिवस झाले तुझ्या घरची हुडकते तू? बरं, एक मिनिट फक्त माझं काय? मला ह्याच्याबरोबर बोलू द्या. पाहिजे का? अरे फक्त मी आहे ना, तर माझ्याविषयी सांगतो थोडं. तुझंच आहे म्हणून. हा? शांत राहा फक्त. बरं बरं चालेल. काय करतोय तू इथं? अहो काका तुम्हाला खरं सांगतो मी. फक्त शांत ऐका तुम्ही एक मिनिट. सांग तुझं काय असेल तर मला सांग, मी हे करतो. माझं काय झालंय माहितीये का? हा. माझी प्रियसी इथं होती. हा? तिचा खून झाला इथं. मग? म्हणून मी इथं आलोय. म्हणून मी कुणाला सांगितलं नाही गावात. अरे खून झाला, तुला त्यात अडकवलं जाईल की? काहीतरी कारण घरची ओळखत्यात काय नाही. घरी सांगायचं काहीतरी बघायचं. काका हा माझं लय प्रेम होतं, तिचं माझं होतं. आमचं प्रेम
मी तिला कसं अर्धवट सोडून सांगा बरं तिला कोणा कोणी फोन केलाय त्याचं काय तुला माहिती आहे का? अजून नाही कळलं मला इथं माहित नाही मी तिचा फोन अरे इथं नीट वागायचं नाहीतर तुझा खून होईल की तिच्या पायात. ते सगळं कळतं पण सांगा बरं मी आता इथली इथनं लोक कशी आहेत काय तुला माहिती आहे का या लाखाचं? मला तर सगळं माहिती पण मी इथनं जाऊ शकत नाही कोणाचा बदला घेतल्याशिवाय. नाही नाही तसं काय नको, मी घरी फोन करून सांगतो तुझं. काका तुम्ही कधी कोणा प्रेम केलं का नाही सांगा बरं. अरे प्रेम केलं असेल पण पहिला आणि आताच्याला तुला फरक आहे ना. नाही ना मी नाही नाही पाया पडतो मी. तुला सांगतो तू ऐका ना. घरी चल माझ्या बरोबर, काय असेल ते आपण दोघं ऐका घरी ना. सांग. फक्त मला 15 दिवसाची मुदत द्या. 15 दिवस नाही, इथले लोक बरोबर नसतील. अहो मस्त मला प्रेम आहे तुमचं माझ्यावर मला नाही माहिती. नाही मी तुला काही सोडणार नाही. प्रिन्स तुला घरी नेतो. दादा किती हुडकते तुला माहितीये का? मी फोन करतो ठेव का मी दादा शपथ घेतो मी 15 दिवस तुमच्या पाशी हजर राहतो. इथे आमचे पाहुणे आहेत त्यांच्याला भेटू आणि हे करू सांगतो तुला मी. अहो, मी इथं पाहुण्याकडे आल्यामुळे मी ओळखलं. 3 महिने झालं गावात हुडकतात तुला. पाहुण्याला सांगितलं ना सगळ्या गावात कळत म्हणजे मी 2-3 महिने जेवढं केलं ते वाया नाही घालवलं. नाही घरी चल, मी तुला घरी सांगतो. काका माझं ऐका ना तुम्ही. नाही नाही चल घरी तू नाही, चल. मी चल. नाही येणार. ना मी- घरी मी नाही येणार. चल. दादा. हा. गबस ना तू. नाही नाही चल. हो, काका ऐका ना. नको नको अहो, चल. ऐका ऐका नाही. मी पाया पडतो ऐका. पाया नको. मला अरे घरची आई हुडकते आयो- तुझ्या सगळे. नाही ना मला हा? 15 दिवसाची हे द्या फक्त मुदत द्या. नाही नाही तुमच्या पाय सोडणार नाही मी तुम्ही. नाही नाही घरी तुम्ही- घरी चल आधी तू. नाही ना तुम्ही तू- सोडले मी नाही घरी येणार. मी तुला घरी नेऊन तू काय अडचण आली तर मी आहे तुला. मी तुम्हाला सोडणारच नाही 15 दिवस. मला फक्त एवढे 15 दिवस द्या. नाही नाही मला चल. 15 दिवस नाही ना मी तुमच्या पाया पडतो जाऊ का. मी फोन करतो थांब. नाही फोन नका करू मग येऊ का. तुम्ही शपथ घ्या तुमच्या केलेल्या प्रेमाची तर मी सोडन. आधी चल घरी तुला सांगतो काय आहे ती. नाही नको नको मी नाही सोडणार. चल नाही मी नाही सोडणार मग मोबाईल बी देणार नाही मी. हो का तुमच्या पाया पडतो मी. काय झालं ते नाही, मला नाही. सांग एकटा. चल अहो, बरं, तुम्हाला बसून एक सांगतोय. चल. अहो ऐका की हो, काका काय झालं माहितीये का माझं तिचं प्रेम होतं हा आणि कॉलेजमध्ये आमचं प्रेम झालं तिने एक दिवशी गावात बोलवलं हा आणि मी इथं आलो आणि मी गावाच्या बाहेर जाऊ तर तिचा खून झाला. तर तुझं सगळं खरं आहे पण गेले 3 महिने झाला आई वडील माझ्या बरोबर आम्ही फिरतोय पोलीस स्टेशन जाऊया. आई मरायला लागली घरी सगळं काळजी करून तुझ्या मला बी तुमची लय आठवण येते व. पण माझ्या प्रेसीला असं मोकळं सोडून जाऊ का मी सांगा बरं. मी समजू शकतो तुझं दुःख, मला समजू शकतोय मी तुझं. काका मला इतक्या दिवस तुम्ही माझं सहन केलं एवढं माझं सहन करावं लागेल. नाही तू काय असेल ती मला सांगायचं, मी तुला मदत करायला तयार आहे. पण मदत तुम्ही करता पण मी इतर आल्या मदत मला कसं कळायचं खून कोणी केला म्हणून. ती काय भी झालं तर चालन, आई वडिलांची आधी भेट घ्यायची आणि नंतर काय. हो का मी बी तुमचा शिष्य आहे. हा तुम्ही जसं तडफदार नेते आहेत ना तसं मी तुमच्याकडून शिकलेलो आहे. मागं सर तुमच्या बी रक्तात नाही माझ्या बी रक्तात नाही. मी आता मागं सरू शकत नाही. मी तुझं दुःख समजू शकतो पण घरी जायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर मी सोडायला तयार आहे. हो का काका हा तुमचा शिष्य मीच आहे आणि तुमच्यातलाच गुण माझ्यामध्ये मागं सरणं माझ्या रक्तात नाही माझ्या स्वभावात बी नाही. अरे वा म्हटलं गावाचं नाव तू तर काहीतरी कमावतोय वाटतंय मला बी. 100% हा? तुमच्याच मागे पूर्ण आयुष्य घालवलंय मी. हा, तर काय अडचण आली ते करायचं नाही. इथं मार खायचा नाही, मार द्यायचा. ही गावची आपल्या परंपरा आहे, लक्षात ठेव. नाही नाही हा. मला अपेक्षा तुमच्याकडून हीच होती. हा आणि काय अडचण आली हा. तरी गावचा सरपंच आहे मी, काय नड लागली तर सांग मला. मला फक्त एक मिनिट लागेल हा काय पैशाचा आणि ह्याचा काय विचारच करू नको तू. पैसे नको मला फक्त माणसं आपल्याला पाहिजे ते. अरे माणसं ट्रक भरून घेऊन येऊ आपण घेऊन या, इथं. आपल्या गावात बी मला गरज आहे. फक्त हा. आता एक काम करा आईला आणि दादाला काय सांगू नका. नाही पण हे काम फत्य झालं पाहिजे. सुंजरी नाही आणली घरात तो, पण काम करूनच यायचंय बघा आता. अहो इतकी पोरगी ना डॉक्टर व्हायची होती ना आपल्या गावात आम्ही दवाखाना टाकायचं होतं. लय आमचा प्लॅन ठरला होता पण असू द्या जाऊन काहीतरी द्या गावचं नाव कमव आता. आलाय बाहेर तर. हो बरं मी आता काय करू तुम्हाला घालवा येऊ का. नको नको मी जातो पाहुण्याच्यात आलतो इथं. बरं मी आता काय करेन तुम्हाला कधी मध्ये फोन करायचा आहे. हा फोन करायचा मला. ऐका काय की माझा फोन नाही ना आला 8-15 दिवसात येत जाऊ इकडे कधीतरी. मी पाहुण्याच्यात आलो येईलच कारण तुझ्याकडे काय गाडी. होतं एखाद्या दिवस दगा फटका बी होईल मला. नाही 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 इथं दागा फटका नाही, मार खायचा नाही, मार देऊन यायचा. ही आपल्या गावची परंपरा आहे. चालतंय चला येतो. येतो. हा या हा हा चल. मला एक सांग, हा प्रेम तुझं आहे का माझं आहे? म्हणजे तुझ्यासाठी आता इतके वेळ खोटं बोललो रडलो मी खोटं पण तू त्यांना सांगत होता की माझं तुला प्रेम. आता कान फाडीत लावेन. दारू चालली तुला सकाळ बोल माझ्या बरोबर. ते डोस दारू राहिलेली थांब मीच पितो. हा, पी. चेक घेत जाऊ नको 3 वेळा.
आता वाटतंय का बरं? चल मूर्ख कुठला 3 वेळा सांगतो ह्याचं प्रेम आहे का त्याचं प्रेम आहे. चल तरी पण मला डाऊट वाटतंय. किती कशाला आली काय माहिती अजून. काय म्हणला? काय नाही म्हणलं दोस्त कसं काय आला माझा?